आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता इथून पुढचा अर्धा तास सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. स्पीड न्यूज. काल रश्मी ठाकरे यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली होती. यावेळेला बोलताना विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. अमृता फडणवीस या डान्सिंग डॉल असल्याचं विद्या चव्हाण म्हणाल्या. या विरोधात आता अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करत कायदेशीर नोटीसही पाठवली. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यातील 11 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. गेल्या 2 दिवसांपासून रामटेक बंगल्यातील कर्मचाऱ्यांच्या टेस्ट सुरू आहेत. त्यात अजूनही काही कर्मचाऱ्यांच्या टेस्ट आज सकाळपासून सुरू होत्या. आतापर्यंतची जी माहिती आली त्यानुसार 11 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याला नवी मुंबईत अटक करण्यात आली. नवी मुंबईतला भाजपचा कार्यकर्ता संदीप म्हात्रेला पोलिसांनी अटक केली. शिवसैनिकांनी कोपरखैरणे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. यानंतर त्याला अटक करण्यात आली. संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामिनावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. नितेश राणे हेच या हल्ल्यामागचे सूत्रधार असल्याचा दावा करत राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं. याला उत्तर देण्यासाठी नितेश राणे यांनी वेळ मागितली असून यावरची पुढची सुनावणी आता उच्च न्यायालयात बुधवारी होणार आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये ओबीसींना 27% आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात म्हटलं. या संदर्भात केंद्र सरकारची भूमिका सातत्यानं दुटप्पी असल्याची टीका देखील त्यांनी केली. देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होते. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1,17,000 नवे रुग्ण सापडलेत. काल कोरोनामुळे एकूण 302 जणांचा मृत्यू झाला. भारतात कोरोनाची रुग्णसंख्या आता वेगाने वाढते, त्यामुळे देशभरातली चिंताही वाढली. आरोग्य यंत्रणेसमोर नवं आव्हान निर्माण झालंय. सगळ्यांनी आपली काटेकोर काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईकरांनो, घाबरून जाऊ नका, तर कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करा असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. सध्या संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नसून वीकेंड लॉकडाऊनच्या बद्दल निर्णय घेतला जाईल असंही त्या म्हणाल्या. मात्र नागरिकांचा विचार करूनच निर्णय घेऊ असंही महापौरांनी नमूद केलं. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते. अशातच पालिकेच्या 9 जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रत्येकी 500 बेड वाढवण्यात येणार आहेत. हे बेड वाढवल्यास 20,000 बेडची क्षमता या सगळ्या कोविड सेंटरमध्ये मिळून असेल. सद्यस्थितीत सर्व जम्बो कोविड सेंटर सज्ज आहेत. तरीही केवळ 5 सेंटरमध्येच रुग्णांना दाखल केलं जात आहे. मात्र रुग्णसंख्या वाढली तर टप्प्याटप्प्याने कोविड सेंटर सुरू केली जातील असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. पुण्यामध्ये कोरोना वाढू लागल्यानं पोलीस पुन्हा एकदा मास्क सक्तीची आठवण करून देऊ लागले. शहरातल्या चौकाचौकात पुणे पोलिसांच्या वतीनं विना मास्क फिरणाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात येते. अगदी PMP बसमध्ये चढून मास्क लोक घालतायत का नाही याची तपासणी केली जाते. ज्यांच्याकडे मास्क नाहीत त्यांना मोफत मास्कचं वाटप केलं जात आहे. लोणावळ्यात अजूनही काही नागरिक निर्धास्त विना मास्क फिरत असल्याचं चित्र दिसलंय. यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कंबर कसले. आतापर्यंत विना मास्क फिरणाऱ्या 68 नागरिकांवर कारवाई करून 34,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुना मुंबई पुणे महामार्ग इथे वरसोली टोल नाक्यावर नाकाबंदीच्या दरम्यान विना मास्क फिरणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. पुणे TET परीक्षा घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. आता या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली. नाशिक इथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि 40गाव इथून जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या एका शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या दोघांनी मिळून 350 परीक्षार्थींकडून तब्बल 4 कोटी रुपये घेऊन ते एजंटमार्फत मुख्य आरोपींना दिल्याची बाब समोर आली. या दोघांना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. म्हाडा आरोग्य भरती आणि TET परीक्षेतील घोटाळ्याच्या पाठोपाठ आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी लष्कर भरती पेपर फुटीचं देखील रॅकेट उद्ध्वस्त केलंय.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये व्हेकल मेकॅनिकल पदावर उमेदवारांची भरती करणाऱ्या टोळीला सांगवी पोलिसांनी अटक केली. या टोळीनं आतापर्यंत 40 उमेदवारांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये परीक्षेची प्रश्नपत्रिका पुरवली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. प्रत्येक उमेदवाराकडून सुमारे 5 लाख रुपये घेऊन ही टोळी उमेदवारांना नोकरी मिळवून देत होती. आतापर्यंत या टोळीनं 36 जणांना नोकरी मिळवून दिली आहे. मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या एका पोलिसाची हत्या करण्यात आली. ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर पोलिसाची पत्नी आणि मुलीनंच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या झालेल्या पोलिसाचं नाव प्रकाश बोरसे असं आहे. या प्रकरणी आता कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी प्रकाश यांची पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री यांना अटक केली. ही हत्या घरगुती वादातून झाल्याची माहिती समोर येते. मात्र या घटनेनंतर कल्याण शहरात एकच खळबळ उडाली. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये धक्कादायक घटना घडली. 80 वर्षांच्या वृद्ध वडिलांची मुलानं गळा चिरून हत्या केली. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. वृद्ध वडिलांनी 80व्या वर्षी लग्न करण्याच्या हेतूनं वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. याचाच राग आल्यानं मुलानं जन्मदात्याची हत्या केली. यानंतर स्वतः पोलीस स्थानकात हजर होत पोलिसांच्या समोर हत्येची कबुली दिली. नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या केली असून संभाजी कुट्टे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर विष प्राशन करत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजी हे कंधार इथल्या आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. एका फळ व्यापाऱ्यानं नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये या फळ व्यापाऱ्यानं आपल्या गाळ्याच्या परिसरातच आत्महत्या केली. संपत कराळे असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. त्यानं मार्केट परिसरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. त्याच्या आत्महत्येच्या मागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. बीड शहरालगत असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये पकडलेल्या 50 जणांमध्ये 5 शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबित केलं होतं. यामध्ये 3 जण जिल्हा परिषदेचे तर 2 जण खाजगी संस्थेतले शिक्षक आहेत. दरम्यान या कारवाईनं शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली असून वैद्यकीय कोट्यामध्ये ओबीसी आरक्षणाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसींचा 27% आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. NEET PG काउन्सिलिंगसाठी मान्यता देण्यात आली असून आर्थिक दुर्बल घटकांच्या करता 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नाशिक पोलीस आयुक्तांची विशेष टीम सध्या चौकशीसाठी मुक्ताईनगर इथे पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकात 4 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून हल्ल्याबद्दल गोपनीय पद्धतीनं माहिती गोळा करणं सध्या सुरू आहे. मुंबई शहरातील 2 रेल्वे स्टेशन बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली. CSMT आणि कुर्ला रेल्वे स्टेशन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली. यामुळे एकच खळबळ उडाली असून रेल्वे स्टेशनच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. मात्र तपासाअंती पोलिसांना काही संशयास्पद आढळलं नसून धमकीचा फोन जबलपूरमधून आल्याचं समजतं. बीडच्या गेवराई शहरामध्ये बळूच्या झुंजीचा जबरदस्त थरार पाहायला मिळाला. जवळपास अर्धा तास भर रस्त्यात ही झुंज सुरू होती. यावेळेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. अकोला शहरातील हिंगणा परिसरात पुष्पवाटिका भागामध्ये चित्रबलाग अर्थात पेडेंट स्टॉर्क हा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. फोनद्वारे याची माहिती ब्ल्यू मॉर्मॉन नेचर क्लबला देण्यात आली. यानंतर क्लबच्या सदस्यांनी या पक्षाला ताब्यात घेतलं. पेंटेड स्टॉर्कच्या डाव्या पंखाला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारानंतर या पक्षाला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या धोंडेवाडी गावामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते. या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गायरान जमीन अतिक्रमण विषय आहे आणि हे अतिक्रमण सध्या प्रशासनाकडून हटवण्याचं काम सुरू झालं आहे.
हरियाणातल्या पंचकुला इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी होमहवन करण्यात आलं. मुख्यमंत्री ML खट्टर यांनी मनसादेवी मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना केली. मोदींवर भविष्यात कोणतेही संकट येऊ नये, त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे समन्वयक यांनी नाशिकमध्ये गोदा घाटावर बानेश्वर मंदिरात महामृत्युंजय मंत्राचं पठण केलं. यावेळेला आध्यात्मिक आघाडीचे समन्वयक तुषार भोसले, भक्ती चरणदास महाराज, सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्यासह भाजपचेही काही पदाधिकारी उपस्थित होते. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा स्पीड न्यूज. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी बर्फवृष्टीची. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. चंबा परिसरामध्ये सर्वत्र बर्फच बर्फ दिसून येत आहे. या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं हिमाचलकडे वळू लागले. उत्तराखंडच्या चामोलीमध्ये सर्वत्र बर्फाची चादर पाहायला मिळते. जोरदार बर्फवृष्टीमुळे घरं, रस्ते, शेतं, झाडं सगळीकडे बर्फच बर्फ आहे. इथले जाणारे काही रस्ते सुद्धा बंद झाले असून सध्या बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे स्वरा भास्करनं कोरोनावरच्या लसीचे 2ही डोस घेतले होते. यानंतर सुद्धा तिला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता पुढच्या काही क्षणांमध्ये माझी सहकारी सुवर्णा जोशी घेऊन येते काही खास बातम्या.